स्वामींच्या मठात जेव्हा व्यक्ती जातात ना, तेव्हा असं म्हणजे मी हे कोणाबद्दल बोलत नाहीये, पण मला असं जे जाणवलंय, की असं फार हे असतं, की हां, हे दिलं, हे दिलं, हे दिलं. हो, म्हणजे हो, हो, हो. म्हणजे मी हे हे देतोय, मी मी हे देतोय. देतोय. हां. अहम आहे ना तो शेवटी. करेक्ट. हो. बघा आपण माणूस आहोत ना, मग तो असणारच आहे. हां. पण मग प्रयत्न करा, की त्या अहमाला पहिली जी खाली स्वामींची पहिली पायरी ती अहमाचीच आहे. हो. तिथे सोडायचं आणि मग जायचं. मग हे कमी कसं करायचं? हं. कारण तुमच्या हातात आहे, दिसतंय तर तो तुमच्यात येणारच आहे कारण येणारच आहे. कली आहे. करेक्ट. मग सोप्पं एक पिवळ्या रंगाचं कापडी पिशवी घ्यायची. हं, तुम्हाला जे काही स्वामींना अर्पण करायचं ते पिशवीत समर्पित करायचं. हं. दक्षिणा ठेवायची. दक्षिणेशिवाय स्वामींना काहीही अर्पण करायचं नसतं. ओके. किमान ₹11, ₹1 जी तुमची इच्छा आहे. ₹21, ₹51, ₹101 त्या दक्षिणेसहितच स्वामींना अर्पण करायचं. ओके. ते त्या काळ्या पिशवीत ठेवायचं आणि जी कोण गुरुमाऊली समोर असेल तिच्या हाती द्यायचं, की हे स्वामींचरणी अर्पण आणि नमस्कार करायचा आणि बाहेर यायचा. बघा तुमच्या मनात कुठलीही अहमची भावना येत नाही, की मी हे दिलंय. ओके. कारण ते जर देऊन ती अहमची भावना येत असेल, तर तुम्ही केलेलं सगळं अर्पणचं रिझल्ट 0. ओके.